गरोदरपणातील 9 महिन्यांचा सुंदर प्रवास यातला हा 5वा व्हिडिओ. गरोदरपणातला 5वा महिना. यावेळेस तुम्हाला काय काय करणं अपेक्षित आहे, डॉक्टर तुम्हाला काय सांगतील. तर 5व्या महिन्यात एक सुंदर अनुभूती असते. साधारणपणे पहिली खेप असेल तर 18 ते 20 आठवड्याच्या दरम्यान, किंवा दुसरी खेप असलं थोडंसं लवकर 16 ते 18 आठवड्या दरम्यान तुम्हाला तुमच्या बाळाची चाहूल लागते. म्हणजे बाळ खरं तर अगदी 3 महिन्यात असल्यापासून फिरत असतं, परंतु ते फिरलेलं तुम्हाला जाणवत नसतं. 18 आठवड्याच्या आसपास बाळ जे फिरतं ते तुम्हाला जाणवतं. पोटात ते थोडीशी लाथ मारतं, थोडीशी उचकी घेतं, आणि तो एक अतिशय सुंदर अनुभूती असते. मातृत्वाची पहिली चाहुलती असते. उलट्या मळमळ कमी झालेल्या असतात. लोहाची कॅल्शियमची गोळी तुम्हाला चालू केलेली आहे, ती तुम्ही कंटिन्यू करायची आहे. आता भूक चांगली लागते, आता जेवण वाढवायचं आहे, आहार वाढवायचा आहे. हे एवढं ग्रॅम खा, ते तेवढं ग्रॅम खा असं सांगण्यापेक्षा एक सुंदर ठोकताळा एका आजीने मला सांगितला, बाई गरोदर नसताना 2 वेळेला जेवढं जेवते तेवढं 1 वेळचं जेवण तिने वाढवायचं. 2 वेळ आपल्या पोटासाठी, 1 वेळ बाळाच्या पोटासाठी. तुमचा जो रोजचा जो काही आहार असेल तो त्याच्यामध्ये काय काय वाढवा. ज्या स्त्रियांना दूध आवडतंय, पचतंय, त्यांनी एक मोठा ग्लास दूध घ्यायला सुरुवात करा. 2 वेळा विभागून घ्या, एकदा घ्या, चालतंय. अजून काय वाढवायचं आहे, आपल्या आहारामधलं लोहाचं प्रमाण वाढवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, लोखंडाचा खेळा नाही खायचा. तर लोह कुठल्या पदार्थात असतं, गूळ, खजूर, पालक, ह्या गोष्टींमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यांनी आयरन वाढायला मदत होते. आपली बाजरीची भाकरी याच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. कॅल्शियम वाढण्यासाठी दूध तर आहेच. त्या सीझनची जी काही फळं असतील ती घ्या. आता फळांचा फार स्ट्रॉंग वास येत नसतो मळमळ कमी झाल्यामुळं. त्या सीझनची जी फळं मिळतील ते घ्या. आणि जे पहिल्या 3 महिन्यात तुमच्या मागे लागले ते ना, सुनबाई हे खा, मुली हे खा, त्यांना सांगा आता तुम्हाला जे काही खाऊ घालायचं तयार करून द्या, मी खायला तयार आहे. अशा पद्धतीने आहार वाढवा. बाळाची वाढ झपाट्याने होत असते. आता बाळाचं वजन साधारणपणे 300, 350, 400 ग्रॅमच्या आसपास झालेलं असतं. रक्तपुरवठाही वाढलेला असतो. थोडंसं कदाचित पोट दिसायला सुरुवात होते. आत्तापर्यंत पोट दिसत नसतं. आणि ज्या लोकांना माहीत नाही तुम्ही प्रेग्नंट आहात त्यांना पण थोडं कळायला लागतं की तुम्हाला दिवस गेलेले आहेत. मग यावेळेस महत्त्वाचं काय करायचं आहे की तुम्ही आनंदी राहायला शिकायचं आहे. थोडासा पॉझिटिव्ह आउटलुक ठेवायचा आहे. कधी काही मुलांना थोडी भीती वाटते, भीती मनातनं काढून टाकायची. कुणीतरी गरोदर राहिल्याशिवाय, कुणीतरी बाळंतीण झाल्याशिवाय जगात कुणीच जन्माला आलेलं नाही. तसंच माझं होणार आहे. माझं गरोदर पण हे माझ्यासाठी विशेष आहे, तरी पण जगासाठी एक सामान्य गरोदर पण बाळंतपण आहे, असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा आहे. थोडे हलके फुलके व्यायाम करू शकता, योगासनं करू शकता, प्राणायाम करा, आजूबाजूला बागेत फिरायला जाऊ शकता. अगदीच काही झोपून राहायची गरज नाही, असं पॉझिटिव्ह थॉट ठेवा. डॉक्टरांच्याकडे एवढं महत्त्वाचं काय होणार आहे, नेहमीच्या शिरस्तप्रमाणे दर महिन्याला तुम्ही डॉक्टरांना भेटायला जाणार आहे. त्यावेळेस डॉक्टर जर त्यांच्या हॉस्पिटल होईल तर त्यांच्याकडे, किंवा एखाद्या एक्सपर्टकडं तुम्हाला ॲनॉमली स्कॅन या सोनोग्राफीसाठी पाठवणार आहे. ॲनॉमली स्कॅनमध्ये काय असतं, ही महत्त्वाची खरं तर मोठी सोनोग्राफी, आपण जसं ढोबळमानात म्हणतो तशी मोठी सोनोग्राफी असते. याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये निदर्शनास येण्यासारखी जी काही बाळातली व्यंग असतात ती बहुतेक सगळी यावेळेला कळतात. सगळीच कळतात असं नाही, पण बहुतेक गोष्टी यात कळतात. मुख्यत्वे काय कळतं, बाळाच्या पाठीचा मणका, त्यात कुठं काही डिफेक्ट असेल, आवळ असेल, छिद्र असेल ते आपल्याला समजतं. बाळाचे हात पाय कळतात. एखादा हात आखूड असेल, पाय आखूड असेल, समजून येऊ शकतं. बाळाच्या दोन्ही किडनी व्यवस्थित जागेवर आहेत का हे कळतं. एखादी किडनी कमी जास्त असू शकते, एखादी किडनीची पोझिशन खालीवर असू शकते, ते समजतं. बाळाच्या पोटाचा जो घेर आहे, पोटाची आतडी, आपली पोटाची भिंत असते, त्याच्यामध्ये कुठं काही डिफेक्ट असेल तर समजायला मदत होते. त्यानंतर बाळाच्या हृदयामधले काही 30% 40% दोष या टप्प्यावर कळतात. बाळाचा चेहरा दिसतो, त्याच्या ओठ फाटलेला असेल, नाकपुडीत कुठे छिद्र असेल, टाळा फाटलेला असेल तर काही प्रमाणात समजायला मदत होते. तर अशा ह्या गोष्टी आपल्याला या सोनोग्राफीमध्ये बहुतेक वेळेला दिसून जातात. हां, एक महत्त्वाची गोष्ट की सोनोग्राफीमध्ये तुमची अपेक्षा असते, डॉक्टर माझं बाळ सगळं चांगलं आहे ना, तर नाही. सोनोग्राफीला काही मर्यादा असतात. ॲनॉमली स्कॅन इवन ॲट द बेस्ट अँड एक्सपर्ट हँड्स त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या सोनोग्राफीत नाहीच दिसत. उदाहरणार्थ अन्ननलिका, श्वासनलिका यांच्यात काही कनेक्शन असेल, त्यांच्यात काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ती सोनोग्राफीत दिसणं अवघड असतं. बऱ्याच वेळा ती दिसत पण नाही. तशीच गोष्ट संडासची जागा, कधी काही बाळांमध्ये दुर्दैवाने संडास जागेमध्ये काही डिफेक्ट असतील तर ते सोनोग्राफीत दिसणं शक्य नसतं. त्यामुळे सोनोग्राफीत जे दिसणार आहे ते तुमचं डॉक्टर सगळं बघणार आहेतच, परंतु ज्या गोष्टी सोनोग्राफीत दिसत नाहीत त्याविषयी पण अपेक्षा बाळगून चालणार नाही. हे ॲनॉमली स्कॅनविषयी झालं. तर अशा पद्धतीने 5व्या महिन्यात खूप महत्त्वाची ॲनॉमली स्कॅनची तुमची तपासणी होणार आहे. त्याविषयी डॉक्टरांशी जरूर डिटेलमध्ये बोला. तुमचे डॉक्टर तुम्हाला माहिती सांगतील आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या. नाही तर नेहमीप्रमाणे आम्ही म्हणणार आहोतच. तुम्हाला मी जी काही माहिती सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. त्या दूर करायचा मी प्रयत्न करू. आणि आमचा चॅनल अग्रज हॉस्पिटल द OG एक्सपर्ट्स याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.